तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। इच्छुकांची गर्दी, उमेदवार ठरेनात, प्रचारांचा अवधी कमी, उमेदवारांची डोकेदुखी। तब्बल 9 वर्षांनंतर होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांची नुकतीच घोषणा झाली आहे। त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 10 नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे। परंतु युती आणि आघाडी यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांची यादी जवळपास तयार झालेली नाही। प्रदीर्घ कालावधीनंतर होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुकांची तोबागर्दी झाली असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी अनेक जण दर्शवित आहेत। नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होणे आणि नामांकन दाखल करणे तसेच अधिकृत चिन्हांचे वाटप यासाठी बराच कालावधी जाणार असून निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ 4 ते 5 दिवस उमेदवारांना मिळणार असल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची मोठी अडचण होणार असल्याचे यावरून स्पष्ट दिसते। यावर्षीच्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने यामुळे उमेदवारांचा निवडणूक प्रचार खर्चही कमीच होणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात। 26 नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर या निवडणुकांचा प्रचार 30 नोव्हेंबरला संपणार असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांना केवळ 4 ते 5 दिवसांचाच कालावधी मिळणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांचा खर्च वाचणार असला तरी प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने उमेदवारांची मोठी दमछाक होणार असल्याचे यावरून स्पष्ट होते। युती आघाडीत बिघाडी असल्याने नामनिर्देशन सुरू झाल्यानंतर आज 3ऱ्या दिवशी एकही अर्ज न आल्याने इच्छुक उमेदवार तसेच मतदार संभ्रमात पडलेले आहेत। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।